मित्रांनो, मी बना जाधव सर. संगीत साधना या माझ्या चॅनलद्वारे मूर्खा वेगळी माणसं हे एक माझं चॅनल चालू आहे. आता यामध्ये अनेक लोक माझी मुलाखत घ्या. तर मी त्या लोकांना चेक केल्यानंतर मला ज्याची वाटते त्याचीच मी मुलाखत घेत असतो. आता माझा ह्या जो प्रपंच चालू आहे तो म्हणजे अगदी गरिबीतून जे लोक कष्ट करून वर आलेत अशा लोकांच्याच मुलाखती एक आदर्श म्हणून समाजाला म्हणून मी त्यांच्या मुलाखती घेत असतो. असेच एक व्यक्तिमत्व मला आज मिळालं. त्यांचं नाव शेंडगे. मी त्यांना शेंडगे पाटील म्हणत असतो. स्वतःच्या कष्टाने ते कष्ट करून प्रामाणिकपणे कष्ट करून स्वतः ते वर आलेले व्यक्तिमत्व आहे. असं हे व्यक्तिमत्व जगावेगळं मूर्खावेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्यासमोर मी त्यांचा जो आयुष्याचा प्रपंच मांडित आहे तो तुम्ही समजून घ्यावा. तर मित्रांनो, मी आता सुरू करतो शेंडगे पाटलांची मुलाखत. तरी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. शेंडगे पाटील, मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की तुमच्या गावाचं नाव काय? गावाचं नाव मुक्काम ढेकावडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. त्या ठिकाणी तुमचा जन्म झाला. हो. साधारण किती सालचा तुमचा जन्म आहे सांगता येत नाही. नाही, येतोय की. हां, 63चा. 1963चा तुमचा जन्म. 63चा. तुमचे आई वडील तिथे शेतात काम करायचे. आई लहानपणीच वारली. मी 3-4 महिन्याचा असताना. तुमचं किती वय होतं? माझं वय असेल ते एक लय तर 5 महिन्याचं. अरे म्हणजे तुम्हाला आईचं प्रेम मिळालं नाही नाही? नाही हां, नाही. आई ऐवजी माझ्या वडिलांनी, मोठ्या भावांनी प्रेम दिलं. तुम्हाला आई आठवण दिली नाही. असं ना? हा. सक्का भाऊ? सक्का भाऊ माझा पांडुरंग शेंडगे. आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. बर. कारण त्यांनी कसलंच काय आठवण दिलं नाही. असं ना? हा. आई ही आठवण दिली नाही त्यांनी मला. बर बर. स्वतः त्यांनी महत्वाचं म्हणजे जात्यावरती घरच्या दळून स्वयंपाक करून घातलाय. त्या भावानी चटणी मसाला स्वतःच्या घरी उकळात कुटून घातलेला आहे. एवढं जगावेगळं प्रेम होतो. हा. एवढ्या पण भावानी केलं आम्हाला. तुमचं ते घर तिथं आहे का अजून? हो, आहे ना. तिथे तो भाऊ आहे? नाही, भाऊ माळीनगरलाय. तो रिटायर झाला. आता त्याचं वय जवळ 80-85 वय. तुमच्या गावाचं नाव स्पष्ट सांगा, मी काही लक्षात नाही राहिलं. ढेकळवाडी. हा, ढेकळवाडी, बारामती तालुक्यातली. ढेकळवाडी. हा. बारामती तालुका. हा, बारामती तालुक्यातली ढेकळवाडी. काटेवाडी जवळच्या शेजारी चिटकून सडकच मध्ये. बर बर. काटेवाडी ढेकळवाडी एकच आहे. मग तुमच्या आईचं छत्र लहानपणीच हरपल्यानंतर तुम्ही मग लहानपणी शेतात इकडे तिकडे कामं करायचे का? हो, सगळीच परिस्थिती हलाखीचीच होती. असं ना? हा. मग तुम्ही कामं काय करायचे? आता मी तर लहान होतो सर्वात. हा. तरी मी आपल्या घरी शेरड, कोंबड्या ही सांभाळत होतो. आणि नंतर एक 3री-4थीला गेल्यानंतर मग गाया म्हशी सांभाळावलं. माझे भाऊ तिन्ही बी सर्व्हिसला लागले. हा. कारखान्यात नाही. त्यातले मोठे भाऊ वारले आमचे, तुकाराम शेंडगे म्हणून. बर. मग त्याच्यानंतर आमचे दुसरे त्यांच्या पाठचे भाऊ पांडुरंग शेंडगे. सगळी हा. जिम्मेदारी त्यांच्यावर आली. असं ना? आणि त्यांच्या पाठचे आमचे दुसरे भाऊ, तिसरे म्हणजे ज्ञानदेव शेंडगे. हो. कारण ते बी साखर कारखान्यातच लावलं त्यांना बी. एक भावानी एक भाऊ लावला. ते भावांनी प्रेम दिले हा. तुम्हाला? आणि मला त्यांचं असं मत होतं की एक भाऊ आपला घरी राहून द्या, आपल्या गाया म्हशी शेती सांभाळण्यासाठी ह्या घरीच राहून द्या म्हणून. मला त्यांनी घरी ठेवलं होतं. शेती मर्यादितच होती? मर्यादित एकरभर तर शेती. आता शेतात काय काढायचं तुम्ही? गहू, ज्वारी, बाजरी, मका. मग असं तुम्ही किती वर्षापर्यंत गावी राहत होता? 80 सालापर्यंत. मग 80ला नंतर पुढं काय केलं तुम्ही? नंतर लग्न झालं. हा. आणि लग्न झाल्यानंतर आता हे भाऊ बी कारखान्यात राहिले, वडील वारले. हा. त्याच्यानंतर मग मला तिथं काय राहावं वाटणार नाही. मला असं वाटायचं की आपली प्रगती कशी होणार. काय करायचं? त्या गावात जर राहिलो आपण तर खांडी बांधणी करून आपली प्रगती कशी होणार पुढं. खांदी बांधणी हा काय प्रकार आहे? ऊसाची खांडी बांधणी. आमच्याकडे ऊसाची कामं ज्यादा आहे. ऊसाची खांडी बांधणी करणं, बर. पाट तासणे, हा. द्राक्षच्या बागा छाटणे. हा. ह्याच्यावर किती लय दिवसाचे 15-20, 40, 15-20, 40 ह्याच्यावर कधी मिळलंच नाही पैसे. तुम्ही काम करायचे ते? हो. नंतर तुमच्या डोक्यात विचार आला का? हा. नंतर डोक्यात विचार आला. म्हणलं आता आपण गाव सोडलं पाहिजे. मग आपली पुढची प्रगती कशी होणार. बर. मग मी पुण्याला आलो. पुण्याला कुठं आले? 82ला पुण्याला आलो. बर. 82ला पुण्यात आलो. हा. आणि पुण्यात आल्यानंतर हा. मी लोहियानगर झोपडपट्टीत घर घेतलं विकत. पहिलं घर लोहियानगर झोपडपट्टी. लोहियानगर झोपडपट्टी. कुठं आली? ते गंजपेठेत. आणि एका आंबवण्याच्या दुकानी हा. कामाला लागलो. 5 रुपये हजेरी, 150 रुपये महिन्याप्रमाणे. असं ना? शनी मंदिर शेजारी, शनवाडीच्या एकदम समोर.
शनिवारवाड्याच्या शनिवारवाडीच्या समोर कसलं काम तुम्हाला मिळालं? हरिराज मेघराज मुंदळा म्हणून आंबवणं दुकान होतं, गाय म्हशीचं खाद्य. बर. तिथं कामाला लागलो 150 रुपये महिन्याप्रमाणे. अरे किती सालची घटना? ही 82 82ला. 82 83 तिथे केलं. ती मारवाडी होतं का? हो, मारवाडी मुंदडा म्हणून. मुंदडा. तुमच्यावर विश्वास होता हो, त्याचा? पूर्ण विश्वास होता. असं ना? पूर्ण म्हणजे पूर्ण. त्याने अशी खात्री केली हा. की दुपारी जेवायला जाताना गल्ल्यातले पैसे मोजून जायचा, बर. एकटाच मालक. हा. मला सांगायचं आल्यानंतर गिरायक आलं तर कर बर का. हा. मी ठीक आहे मी म्हणायचो. तर मी गिरायक आलं तर करायचो. मी जी गिरायक केले ते पैसे वेगळेच ठेवायचो. हा. त्यांच्या गल्ल्यात ठेवत, गल्ला उडतच नव्हतो मी. हा. आणि आल्यानंतर त्यांना सांगायचं. मला लिहिता येत होतं, 5वी शिक्षण झाले माझं, पण मी लिहून ठेवायची चिठ्ठीवर. हा. एवढी सखी पेंड, एवढी शेंगदाणा पेंड, एवढा बुस्सा, एवढा कोरमा, एवढी सातू, एवढं असं असं विकले. हा. आणि ती हिशोब करून पैसे ठेवायचो. आणि ते आलं मी त्यांच्या ताब्यात देऊन टाकायचो. अच्छा. तर त्यांचा विश्वास वाढला. अजून विश्वास करण्यासाठी त्यांनी काय केलं, एका जुन्या त्यांच्या कस्टमरला सांगितलं सकाळचं येणार गिरायक दुपारी ये. हा. आणि त्यांनी 1,500-2,000 हजाराची खरेदी करायला लावली त्याला. हा. की बाबा मी पैसे ठेवतोय का. हा. तर ती गिरायक आलं तर मी सगळं ती 1700 रुपयाची विक्री झाली ती हा. वेगळेच ठेवले. आणि शेट आलेला सांगितलं बाबा हे एवढं 1700 एका ठोक गिरायकाचे आणि किरकोळ 500 रुपये किरकोळ गिरायकाचे. त्याच्यानंतर त्याचा इतका विश्वास वाढला. मला 150 रुपयाचा त्यांनी 300 रुपये पगार केला. 82ला. हा, 150चा 300. बर. एक महिन्यातच. बर. आणि त्याच्यानंतर मी म्हणलं शेट आता आमची मंडळी ही आणली आहे, मला घर घ्यायचं, घेतलंय मी, भागत नाही. ते मला म्हणलं तुमची काय अपेक्षा आहे. म्हणलं माझी काय नाही अपेक्षा, म्हणजे 1000 रुपये पगार व्हावा. तर त्यांनी मला 300चा 900 पगार केला. एवढा जर विश्वास बसला. 900 पगार केला. आणि मग एक 4 दिवस जरा नातलग होते इकडे तिकडे हमाल पंचायतीकडे. मी त्यांच्याकडे बिल म्हणायला आपली पावती फाडायची हमाल पंचायतीकडे. त्याच्यानंतर पावती फाडली मी. 1 वर्ष रोज दर शनिवारी मिटिंगला जायचो मी. 1 वर्ष 12 महिने रात्री 10 ते सकाळी 5 वाजे मिटिंग चालायची. काय करायचे? हमाल पंचायती मिटिंग. बर. त्या मिटिंगला जायचे? हा, दर 1 वर्ष. बाबा आढावांची? बाबा आढावांची मिटिंग. बाबा आढाव आणि गणपत मानकर. आणि मग 1 वर्षाने माझा नंबर लागला, पावती मिळाली हमाल पंचायतीची. त्याच्यानंतर मग मी रत्नगाव रूपचंद फडे व पुरुषोत्तम शिवनाथ राठी गुलटेकडी मार्केट यार्डला कामाला दुकानी लागलो. दुकानी लागल्यानंतर 2 गडी होते, मी 3रा. त्यानंतर आम्ही बैलटांगे केलं. बैलटांगे हाणला 1-2 वर्ष. त्यानंतर आम्ही टेम्पो घेतलं सामायिक, छोटे रिक्षा टेम्पो. तुम्ही? हा. त्याच्यानंतर टेम्पो चालवलं. टेम्पोच्या नंतर मी ट्रान्सपोर्टला नंबर लावला. आमच्यात एक ट्रान्सपोर्ट म्हणायचं दुसरं. बर. तर ट्रान्सपोर्टला नंबर लागला. माझा ट्रान्सपोर्टला नंबर आला. अब्दुलबाई चांदबाई ट्रान्सपोर्टला 1-2-3 वर्ष केली. हा. विकास रोड लाईनला 7-8 वर्ष केली. आणि दुकानी 10 वर्ष. अशी वेळी मी 16 ते 17 वर्ष काम केलं पुण्यात. त्याच्यानंतर लोह्यानगरचं घर इकल्यानंतर प्रेमनगरला घेतलं, मार्केट यार्ड गुलटेकडीला. बर. हे होतं 7x5चं पहिलं घर. 3,500ला घेतलेलं. त्याच्यानंतर प्रेमनगर झोपडपट्टीच परत आलो दुसऱ्या मार्केट यार्ड जवळ. ती घेतलं 9,000ला. त्याच्या डबल खोल्या करून मोठं करून ती इकलं मी 40,000ला. जरा गल्लीत होतं. त्यानंतर बाहेर रोडला येऊन 15,000चं घेतलं. त्याला खर्च करून ते 50,000ला विकलं. त्याच्यानंतर मग सय्यदनगरला येऊन मी 2 गुंठ जागा घेतली. कुठं? सय्यदनगर. हडपसरच्या इरा सय्यदनगर लावला. सय्यदनगरला गल्ली नंबर 20 मध्ये मी तिथं 10-12 खोल्या बांधल्या. बर. आणि सगळ्या खोल्या भाड्याने दिल्या. सगळं अजबच चमत्कारी घटना आहे. त्याच्यानंतर मग मी हळूहळू आमची मंडळी म्हणली आपल्याला मंडळीत गाळा बघायचा. मंडळी. आणि मग हडपसर भाजी मंडईमध्ये गाळा घेतला आम्ही. पहिली सोसायटी होती. सोसायटी असताना तिथं 5,000 रुपये भरून 5x7चा गाळा मिळवला. बर. हडपसर भाजी मंडईमध्ये. बर. लायसन मिळलं. पुणे महानगरपालिकेचं लायसन काढलं. त्याच्यानंतर मार्केटचं लायसन काढलं. त्याच्यानंतर मग मी 2000ला मी राजीनामा दिला. 2002 कशाचा राजीनामा? कामाच आमच्या ट्रान्सपोर्ट होतं ना मी. तो का? ते राजीनामा दिला. त्यानंतर मग माझी मुलगी, एकच मला मुलगी आहे. बर. तिला खूप शिकवली, पण तिला मार्गदर्शन मिळत नव्हतं. माझ्या करता ती मी केलं, पण तिचं अर्धच राहिलं. तिचं स्वप्न मस्त होतं डॉक्टर व्हायचं. ती BSc आहे मुलगी? हा, BSc. पण तिचं ते अर्ध राहिलं. आपल्याला माहित नाही पुढं कुठं जायचं, काय करायचं. त्याच्यामुळे तिचं शिक्षण तिथं टॉप झालं. मग तिचं मी लग्न जमावलं. मी असं ऐकलं त्यात तुमच्या मुलीची मुलगी MBBS करते. तर त्याच्यानंतर मग आता ती मुलीची मुलगी आता आमची MBBS करते. कुठे आहे ती? विखेपाडी प्रवारनगर. कितवं वर्ष? आता 3रं वर्ष आहे तिचं. बर. आणि 3 वर्ष तिचा पहिला दुसरा नंबर आलाय. बर. 3 वर्ष तिथं. बरं, मंडई मधलं सांगा ना तुम्ही किती वर्ष काम करता? आता हडपसर मार्केटला मी 2005 पासून करतोय आम्ही नवरा दोघं. बर. त्याच्यानंतर मग ती सय्यदनगरला येऱ्या काय बरोबर वाटाना आमचा सत्संग चालतात नरेंद्र महाराजांचा. दर रविवार सत्संग असते. तर सत्संग काय घेता येईना.
त्यामुळे तिथं काही ते योग्य वाटलं मग मी सगळंच विकलं. त्याच्यानंतर मग काळेपळ एरियात 1 गुंठा जागा घेतला. नाही, मी असं ऐकलं तुमची ती लहान मुलगी होती हा आणि तुमचं घर लहान होतं आणि ते समोरचा बंगला हा, बघून ती तुम्हाला त्या- काहीतरी बोलायची. हा ते एका झोपडीत असताना समोर सोसायटी होती. हा आमची मुलगी दारात बसली की त्या मुली त्या गॅलरीमध्ये असायच्या समोरच्यांच्या. हा तर त्याच्यानं आमची मुलगी म्हणाली तात्या आपल्याला असं कधी करायचं. मी म्हणाल करू करू आपण करू आज न उद्या करू. तर तिचं ते स्वप्न होतं. बर तर त्या मुलीचं स्वप्न पूर्ण झालं आणि मला यश आलं. मी काळ्या पळला 3-4 मजली घर बांधलं. अरे बापरे. हा काळ्या पळला बांधलं. पाण्याचं बोर घेतलं. कंपाऊंड केलं. अगदी व्यवस्थित झाली. आणि मुलीला माझ्या 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा. बर बर मुलगी हुशार आहे, मुलगा हुशार आहे, नातवंड दोन्ही हुशार आहे. मुलगी आता 1-1.5-2 वर्ष राहिली तिचा MB डॉक्टर. सांगायचं म्हणजे थोडक्यात स्वतःला मुलगा नसल्यामुळं आपल्या मुलीलाच ते मुलासारखे सांभाळतात आणि तिची जी मुलगी आहे ती MBBS डॉक्टरला प्रवरानगरला आहे. असे हे शेंडगे पाटील. अजूनही यांच्या कथा मी एक एक ऐकणार आहे. तर तुम्ही जे आता जे ऐकणाऱ्या लोकांना मी सांगतो की शून्यातून माणसं वर कशी येतात. आता यांची एक प्रचिती तुम्हाला सांगतो. तुम्ही किती वाजता उठता? मी रोज सकाळी 5:30ला उठतो. 5:30ला. हो आणि नंतर पुढचा प्रवास कसा असतो? 5:30ला उठणार, 15-20 मिनिटं योगा करणार हा आणि त्याच्यानंतर आम्ही नवरा गुलटिकला जातो माल भरायला. दोघंही जाता? हो दोघं गाडी जातो गुलटिकला माल भरायला. तिथलं माल घ्यायचा, टेम्पो टाकायचा, हडपसर मार्केटला आणायचा हा आणि ती दिवसभर विकायचा. रात्री 9:30 पर्यंत. 9:30ला परत घरी यायचं. मग सकाळी परत तोच उद्योग आता. हा रोज तेच उद्योग फिरून परत. मग तुम्ही बाबा आडवांना जवळून ओळखत होते का? जवळून आज एकदम समोर जवळ मांडले बसलोय मी. कार्यक्रमाच्या बॉडी होतो 5 वर्ष. तुम्हाला बाबा आडवा हे व्यक्तिमत्व जगापेक्षा वेगळं वाटलं का? हा बाबावडा जगापेक्षा वेगळंच होते. गरीबाचा वाली बाबावडच होता. असं ना? हा अगदी देव. आम्ही देव मानायचो बाबावडांना. अरे बापरे. देवच होता बाबावडा आमच्यासाठी. सर्व कामगारांचे तळागाळातल्या माणसांना हात दिला बाबावडानेच. असं ना? हा ते झुणका भाकर केंद्र त्यांनी चालवलं हो होतं. 1 नाही 14 ते 15 केंद्र उघडली पुण्यामध्ये. आता आहेत का काही केंद्र? नाही वाढले ते आता. नाही, बाबा गेले आहेत ना अजून 4-5 चालू आहेत अजून. अजून चालू आहे. हो काय फुटपाथ मध्ये गेले अजून चालू आहेत. त्यांच्या मागे चाललंय अजून. पण ती एक संघटना आहे ती चालवते का ती हो. बाबांची? हो हमालपंचायत संघटना चालवतात ना. थोडक्यात म्हणजे तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष बाबांनीच केला. हो बाबांनी. हा शून्यातून. आणि त्याच्यानंतर आम्हाला असे महाराज भेटले. नरेंद्र महाराज म्हणून नानीचे रत्नागिरीचे नानीचे नरेंद्र महाराज. नरेंद्र महाराज त्यांचे- तुम्ही शिष्यत्व पत्करलं. हा मी त्यांच्याकडे ते गुरु मानलं त्यांना. आणि त्यांच्यापासून माझी नंतर सगळी प्रगती झाली आहे. असं ना? हा नानीला जाता का? हो जातो की. अच्छा अच्छा. नानीला एका वर्षात 4 वेळा गेलोय. हा पण आता जात नाही. आता कवा तरी जातोय 1-2 वर्षांत. मग इथले कार्यक्रम घेतो त्यांचे पुण्यातले आणि दर रविवारी सत्संग करतो. मग त्यांना तुम्ही भेटलेले? हो हो अच्छा अच्छा. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं सगळं व्यवस्थित हो चाललंय? सगळं जे चांगलं नाही, झालं मला असेल- काय म्हणायचं बरं का, असू द्या, मी बी धार्मिकच आहे, मी दिवसाच राहणार आहे, पण काय आहे, देवावर जरी विश्वास गुरु अमकं तमकं जरी असलं तरी त्याच्यात माझं एक तुमच्या बोलण्यातून मला एक जाणवलं की तुम्ही स्वच्छ आहेत. प्रतिमा तुमची स्वच्छ आहे बरं तर का. आमच्या गुरुचा आणि- संदेश आहे. नाही नाही, तू तुम्ही जागा गुरु दुसऱ्याला नाही जगू गुरु द्या. तुम्ही नंतर केले तो, हा पण तुम्ही जन्मताच गावातून निघताना आहे ना प्रामाणिक आहात. हो बरोबर. कोणा चोरी लबाडी नाही 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 अजिबात नाही. असल्या भानगडी नाही केल्या. आमच्या भावाची आणि वडिलांची शिकवणच हा तुम्हाला असं केलंय. लादन तिथं पाणी काढा पण लांडी लवाडी चोरी शिंदडी करायची नाही. अजूनही समाजामध्ये गुरु केलेले लोक लबाड मी पाहतोय. हो बरं का? असतील. लक्षात आलं का? गुरुचा आसरा घ्यायचा असे ढोंगी लोक सुद्धा आज समाजात जास्त आहे. हो हाय. पण जे जन्मताच प्रामाणिक आहेत बरं हो, का, बरोबर. आणि ते गुरुकडे गेले तर त्यांचं दृष्टी इतकी उच्च पदाला जाते आणि त्यांचं कल्याण झालेलं. मला तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट सांगायच्यात की बी तुम्ही आहे ना कष्ट करायची तुमची तयारी होती हो अजून बी आहे. आणि प्रामाणिकपणे काम करायचं. हो बरोबर. आपलं जे काम करायचं प्रामाणिकपणे करायचं. याच्यातून तुमचा उत्कर्ष झाला असं मला वाटतं. बरोबर आहे. कोणाला फसवेगिरी केली नाही. हां, तर मित्रांनो, असं हे मुलखा वेगळं व्यक्तिमत्व स्वतःच्या कष्टातून लांडे लबाडी खोटं लबाडी अजिबात न करता स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पाठीवर ती पोती वाहून हमाल पंचायतमध्ये बाबा आडवांच्या त्या प्रकल्पामध्ये स्वतः सामील होऊन आपला उत्कर्ष करणारे हे सोपानराव शेंडगे पाटील यांच्यापासून खूप घेण्यासारखे. लांडी लबाडी करू नका, स्वच्छ राहा, चांगलं राहा, प्रामाणिकपणे हे करा, खोटं बोलू नका, तुमचा उत्कर्ष आपोआप होईल. असं हे व्यक्तिमत्व
माझ्या समोर आलेले आहे. त्यामुळे त्यांची मी मुलखावेगळी माणसं या सदरामध्ये मुलाखत घेतली आहे. माझे काय अनेक जण येतात, माझी मुलाखत घ्या, माझी मुलाखत घ्या. मी त्यांना चेक करतो आणि उगाचच प्रसिद्धी द्यायला मी मोकळा नाही. मी त्यांना स्पष्ट सांगतो, मला जी माणसं आवडतात, ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, अशा लोकांची मी मुलाखत घेत असतो. मित्रांनो, अशा या शेंडगे पाटलांच्या या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार.